जय जिनेंद्र सर्वांना सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला तर झटपट आपण किचन टिप्स आणि ट्रिक्स बघू। लेट्स गो। टिप नंबर 1, वाटणाचा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा। टिप नंबर 2, खोबरे खवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल। कोणतेही पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात। पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा आपण नक्की वापर करू शकतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। चांदीप्रमाणे तवा चमकवायचा असेल तर व्हिनेगर तुम्हाला खूप मदत करेल। सर्वात आधी तवा गॅसवर उलट करा। गॅस चालू झाल्यानंतर ताव चांगला लागल्यावर त्यावर व्हिनेगर घाला आणि स्क्रबरच्या मदतीने घासून घ्या। अवघ्या काही सेकंदातच तुम्हाला फरक जाणवू लागेल। टिप नंबर 5, बेकिंग सोड्याच्या मदतीने आपण तव्याला नव्यासारखे चमकू शकतो। यासाठी तव्यावर बेकिंग सोडा घाला, त्यावर लिंबू पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने घासणीने व्यवस्थित घासून घ्या। असं केल्याने तव्यावरील काळवटपणा दूर होण्यास मदत होईल। टिप नंबर 6, ओव्हनमध्ये विविध प्रकारचे अन्न शिजवल्याने आणि गरम केल्याने यातून दुर्गंधी येऊ लागते। या वासापासून सुटका हवी असेल तर एका भांड्यात लिंबाचा रस पाण्यात मिसळा, सुमारे 10 मिनिटे ते ओव्हनमध्ये गरम करा। टिप नंबर 7, मातीची भांडी धुण्यासाठी राख व नारळाची शेंडी वापरा, त्यामुळे भांड्याची माती निघत नाही आणि भांडीही खूप स्वच्छ होतात। टिप नंबर 8, केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्याने कधीही काळी पडत नाही, चांगली राहतात। टिप नंबर 9, भरतासाठी वांगे भाजताना मंद अग्नीवर भाजल्यास ते टणक व चिवट होते, याकरिता प्रखर विस्तवावर भाजावे। टिप नंबर 10, बरणीमध्ये लोणचे ठेवण्यापूर्वी बरणीच्या तळाशी मिठाचा थर ठेवावा, त्यामुळे लोणचे खराब होत नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।